श्री स्वामी समर्थ। तर स्वामी भक्तांनो, तुमचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे। कालपासून चालू झालेल्या दिवाळीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। ही दिवाळी तुम्हाला सुख, समृद्धी, शांती आणि ऐश्वर्य घेऊन येवो। तुमच्या घरात अखंड लक्ष्मी मातेचा अखंड वास राहो यासाठी मी स्वामींचरणी प्रार्थना करते। आज आपण धनतेरस म्हणजे धनतेरस हा दिवस आपल्याला त्याची कशी पूजा करायची आहे किंवा काय आहे त्याबद्दल माहिती हे आपण पाहूया। धनतेरस म्हणजे आज आपल्याला धन्वंतरी देवाची पूजा करायची आहे। सर्वप्रथम आपल्याला पूजा करायची आहे, कारण जर आपलं शरीर चांगलं असेल तर आपण सगळ्या सुख सुविधा आपल्या भोगू शकतो आयुष्यभर। जर आपलं शरीर चांगलं नसेल तर कितीही आपल्याकडे पैसा असला, कितीही रोजचं 5 पक्वान्न जेवण असेल, पण जर तुमचं शरीर तुम्हाला साथ देत नसेल तर ह्या ऐश्वर्याचा आणि ह्या संपत्तीचा काहीच उपयोग होत नाही। त्यामुळे आपलं शरीर व्यवस्थित असेल तर आपण आपले पुढचं आयुष्य एकदम मजेत जगू शकतो। त्यासाठी आपल्याला महत्त्वाची सेवा करायची आहे, म्हणजे आज सर्वप्रथम आपल्याला धन्वंतरी देवाची पूजा करायची आहे। तुमच्याकडे फोटो किंवा मूर्ती असेल तर नक्कीच तुम्ही त्याची पूजा मांडणी करू शकता। आणि आज आपल्याला सर्वात महत्त्वाची एक गोष्ट करायची आहे, ती म्हणजे आज आपण जेव्हा तुम्ही सायंकाळच्या वेळी म्हणजे जेव्हा प्रदोष काळात जेव्हा आपला सूर्यास्त व्हायला सुरुवात होती त्यावेळेस तुम्हाला घरातला कचरा म्हणजे केर काढायचा आहे। आणि तो केर काढत असताना आपल्या घरातला जो शेवटचा कोपरा असतो त्या शेवटच्या कोपऱ्यापासून तुम्हाला घरातला जो घरामध्ये जी दरिद्री असते, जी निगेटिव्हिटी असते, ती कचऱ्या जी केरमध्ये असते ती तुम्हाला घराच्या शेवटच्या कोपऱ्यापासून केर काढत काढत आपल्याला मुख्य दरवाजापर्यंत यायचं आहे। आणि जेव्हा आपण तो कचरा बाहेर काढत असतो तर तुम्ही मनात एक गोष्ट म्हणायची आहे की जेव्हा तुम्ही घराला झाडू मारत असता तेव्हा तुम्ही मनातल्या मनात एक गोष्ट बोलू शकता की माझ्या घरातली सगळी दरिद्री जाऊ दे, माझ्या घरातली सगळी अलक्ष्मी निघून जाऊ दे, माझ्या घरातली सगळी निगेटिव्हिटी बाहेर जाऊ दे। आणि हे असं मनात बोलत असताना तो कचरा आपल्याला बाहेर काढायचा आहे। जेव्हा आपण आपल्या घरातली निगेटिव्हिटी किंवा नकारात्मक ऊर्जा आपण जेव्हा अलक्ष्मी बाहेर काढतो तेव्हाच आपल्या लक्ष्मी माता आपल्या घरात येते। आणि जेव्हा ज्या घरात निगेटिव्हिटी, नकारात्मक ऊर्जा किंवा दरिद्री ज्या घरात नसते त्याच घरात माता लक्ष्मीचा वास कायम आपल्या घरात राहतो। त्यामुळे जर माता लक्ष्मीला आपल्या घरात बोलवायचं असेल तर आपल्याला आपल्या घरातली जी निगेटिव्हिटी आहे, जी दरिद्री आहे ती आपल्याला पहिली घराच्या बाहेर काढायची आहे। पण ही निगेटिव्हिटी बाहेर काढत असताना आपल्याला एक छोटासा उपाय आज धनत्रयोदशीच्या दिवशी करायचा आहे। तर आपण जेव्हा तो कचरा तुम्ही मुख्य दरवाजापर्यंत घेऊन याल तेव्हा जर आपल्या त्या कचऱ्यामध्ये जर कशाचे कागद, पेपर किंवा तुमचे केस वगैरे जर असतील तर तो कचरा तुम्ही वरच्या वर बाजूला काढायचा आणि जी धूळ किंवा आपल्या घरातलं जो कचरा जो निघतो ती धूळ थोडी जमा करायची आणि एका कागदामध्ये किंवा तुम्ही एका पांढऱ्या वस्त्रामध्ये ती बांधू शकता। जेव्हा तुम्ही ती धूळ बांधणार आहात तेव्हा एका दोऱ्याने किंवा तुम्ही गाठ मारून ती धूळ बांधू शकता। आणि ती धूळ बांधत असताना त्या बांधून झाल्यानंतर तुम्ही त्यावर हळदी कुंकू वाहून त्या धुळीला त्या केरला म्हणजेच त्या अलक्ष्मीला तुम्ही दरिद्रीला असं म्हणायचं आहे की तू माझ्या घरातून आता निघून जा आणि तुझा पुढचा प्रवास तू इथून बाहेर कर आणि माझ्या घरात माता लक्ष्मी आली पाहिजे, त्यासाठी हा केर मी बाहेर काढत आहे। तर जेव्हा तुम्ही ती पुडी बांधणार आहात त्याला हळदी कुंकू लावून म्हणजे तुम्ही त्या जी दरिद्री आपल्या घरातली आहे तिला तुम्ही तुमच्या घरातून निरोप देत आहात। तर तुम्ही जेव्हा तिला बाहेर काढता तेव्हा ती पुडी ही आपल्या डस्टबिनमध्येच टाकायची आहे। जर तुमचा डस्टबिन हॉलमध्ये किंवा
किचनच्या गॅलरीत, ड्राय बाल्कनीमध्ये जर तुमचा डस्टबिन असेल तर तो डस्टबिन तुम्हाला उद्याच्या दिवस दरवाजाच्या बाहेर ठेवायचा आहे. कारण जी पुडी तुम्ही कचऱ्याच्या डब्यात टाकणार आहात तो कचऱ्याचा डबा आपल्या घराच्या बाहेर पाहिजे. कारण ती दहिंद्री परत आपल्या घरात येता कामा नये याची तुम्ही काळजी घ्या. आणि जर ते शक्य नसेल तर तुमच्या जर सोसायटीमध्ये, जर तुम्ही फ्लॅटमध्ये राहत असाल तर तुमच्या सोसायटीमध्ये जी जर खाली मोठा डस्टबिन, सोसायटीचा पूर्ण मोठा डस्टबिन असेल तर तुम्ही त्यातही ती नेऊन टाकू शकता. किंवा उद्याचा दिवस तुम्ही तो कचऱ्याचा डबा पार्किंगमध्येही नेऊन ठेवू शकता. आणि ही जी सेवा आहे ती फक्त काही लोकांचा प्रश्न असतो की आम्ही भाड्याच्या घरात राहतो तर ही सेवा करू शकतो का. तर भाड्याच्या घरात जर तुम्ही राहत असाल तर ते तुम्ही लोकांची दहिंद्री काढल्यासारखं होईल. त्यामुळे तुम्हाला जर ही सेवा करायची असेल तर तुम्ही फक्त केर काढून ते बाहेर टाका आणि त्याला हळदी कुंकू वाहू नका. आणि स्वतःचं घर असेल तर आपण आपल्या घरातली स्वतःची दहिंद्री आपण काढू शकतो. त्यामुळे ही सेवा जर गर्भवती स्त्रिया असतील तर त्यांनी करू नका. आणि हे ज्यांना विटळ, सुतक किंवा मासिक धर्म असेल, ज्यांना मासिक धर्म असेल त्यांनी आपल्या घरच्यांकडून तुम्ही ही सेवा करून घेतली तरी चालेल. पण ज्यांना सुतक किंवा विटाळ असेल त्यांना ही सेवा करता येणार नाही. आणि ही सेवा ही खूप महत्त्वाची आणि प्रभावशाली सेवा आहे. त्यामुळं तुम्ही सर्वांनी ही करून बघा. नक्कीच तुम्हाला त्याचा फरक जाणवेल. आणि उद्यापासून आपल्याला परत लक्ष्मीपूजन, भरपूर असे सण आहेत की ज्यामुळे आपल्याला माता लक्ष्मी आपल्या घरात नक्कीच येईल याची आपण आशा करू. आणि ही माहिती तुम्हाला आवडली असल्यास ही माहिती नक्की शेअर करायला विसरू नका. आणि आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.